नमस्कार. आम्ही आता आलो आहोत श्री क्षेत्र 21 गणपती इथं आलेलो आहोत. हे 21 गणपती इथे या मंदिरामध्ये आहेत. आम्ही पालीला दर्शन घेऊन, बालालेश्वरचं दर्शन घेऊन इकडं आम्ही या मंदिराकडे आलेलो आहे. समोर दिसतंय हे सरसगड आहे. मी दाखवतो तुम्हाला याच्यात सरसगड. हे सरसगड दिसते तुम्हाला इथे. आणि बल्लाळेश्वराचं मंदिर, श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर इथं 2 ते 3 किलोमीटरवरती हा 21 गणपतीचं मंदिर आहे. इकडं आम्ही आता आलेलो आहोत. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. हे मंदिर आणि हे 21 गणपती इथं दाखवलेले आहेत. हे मोरगाव, नंतर ओमकार गणेश उत्तर प्रदेश, गंडीराज काशी, कुंदब गणेश विदर्भ, शमी गणेश नागपूर, श्री बल्लाळेश्वर पाली, श्री मंगलमूर्ती गणेश पारनेर, भालचंद्र गणेश मराठवाडा, विज्ञान गणेश जालना, चिंतामणी गणेश थेऊर, सिद्धविनायक सिद्धटेक, महागणपती रांजणगाव, विजय गणेश आंध्र प्रदेश, अर्चना हिमालय, त्रिपुरानंत गणेश बंगाल, गिरिराज गणेश लेनेंद्री, लक्ष्मी गणेश देऊल, कार्तवीर्य गणेश एरंडल, आशापुर गणेश जालना, सिंदुरा गणेश राजपूर, सुधा गणेश दक्षिण भारत. नमस्कार. आम्ही आता आलो हे कुठलं गाव आहे? 21 गणपती सिद्धेश्वर 21 गणपती इथं आलेलो आहोत. हे जे मंदिर आहे, म्हणजे पहिले या मूर्ती होत्या, मूर्ती अशाच होत्या. आता हे नवीन मंदिर जे बनवलेलं आहे, म्हणजे जास्त कोणाला माहिती नसेल असं वाटते मला हे. आणि 21 गणपतीचं प्रत्येक म्हणजे याच्यातल्या प्रदेशातल्या मूर्ती आहेत. आंध्र प्रदेश वगैरे हे इथले पुजारी आहेत. पुजारी मी तुम्हाला आपलं नाव काय? पांडुरंग जांभूळकर. या मूर्ती कधीपासून आहेत म्हणजे अशा? 60 वर्ष आहे. याचं काय म्हणजे सण काय साजरे केले जातात? स्वयंभू आहे. हा. दर महिन्याची चतुर्थी चालू असते. अच्छा. भोजन नसते चालू. हा. आणि भरपूर लोक येतात. म्हणजे खर्च वगैरे कसा करतात? तर भाविक लोक देतात ना? पंक्ती वगैरे देतात. हा. 21 मूर्तीचं असं काय विशेष आहे? 21 मूर्ती म्हणजे पहिल्यापासून स्वयंभूच आहे. हा. ते नवसाला वगैरे पावतात. मूर्ती ह्या सध्या आता नवीन नाही, ह्याच आहे. फक्त मंदिर नवीन झालं. नवीन मंदिर. आणि पहिलं जुन्या मंदिरामध्ये हा पहिला जुना कौलर होता. कौलर होतं. छोटासा होता. अच्छा. ते आता हे स्वयंभू असल्या कारणाने मोठं मंदिर आहे. फारसं भावी लोक अशी देणगी देतात सर. धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो
जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो संमाजिली अंगणे पानावली गोदणे संमाजिली अंगणे नमस्कार. आज आम्ही आलो पालीचं दर्शन घेऊन, बालालेश्वरचं दर्शन घेऊन 21 गणपती तिथे पण आम्ही जाऊन आलो. आणि आता आम्ही आलो सिद्धेश्वर मंदिर येथे. तिथे स्वयंभू असं मंदिर आहे. इथं आम्ही आता 5 जण आलेलो आहोत. प्रथमेश आमचा तिकडे व्हिडिओ काढतोय. आणि इथे अशी स्टोरी आहे, हे गंधाड जंगलातून इथे यायला लागते. आणि इथे एक मोठं तलाव पण आहे. आणि हे स्वयंभू मंदिर असल्यामुळं इथं अशी आख्यायिका आहे की इथं एक गाय होती. ती गाय सतत बरेच दिवस ती दूध देत होती गाय. आणि मग नंतर गायी दूध का देते असं समजलं. लोकांनी तिथं खोदकाम केलं. खोदकाम केल्यानंतर तिथं त्यांना शंकराची पिंड मिळाली. आणि ते शंकराच्या पिंडीमधून त्याही हे सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. सुंदर मंदिर बनवलेलं आहे असं. आणि मी आता विचारतो, हे जी आजची कल्पना आहे म्हणजे विजय सुतार जे आहे, विजय काय म्हणू शकशील या मंदिराबद्दल? मंदिर यादवकालीन आहे, जे प्रथमेशने सांगितलं होतं. मला पण एवढं माहिती नव्हतं. त्यांनी सांगितलेलं मंदिर पण आहे आणि आपल्याला 21 गणपती पण करायचं आहे. रेग्युलरली आम्ही तिथून जायचं होतं सारखं, काकांसोबत पण माहितीये. पण आज झाला, योगायोग आला आणि ते दर्शन पण झालं. आणि आज यादवकालीन शिव पिंडीचं पण दर्शन झालं. आणि याच्या बाजूलाच आता असं बोललं जातं की इस्रायलचा म्हणजे वंशाचाच भारतीय आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या बाजूलाच, मंदिराच्या बाजूलाच छत्रपती महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. आता आपण त्याचं पण दर्शन घेऊया. धन्यवाद विजय. मी आता विचारतो दीपक, आपण बरेच म्हणजे ट्रेकला वगैरे जातो, तिथं असे शंकर भोलेनाथांचे मंदिर असतात. हे मंदिर कसं असं वेगळंच वाटतंय? नाही, खूप छान मंदिर आहे. एकदम पुरातन काळामधलं असं मंदिर आहे, पेशवेकालीन. मला पण आवडलं. मी पण पहिलाच टाइम आलो. आम्ही जायचो इथनं बाहेरून ट्रॅक करताना ह्याला कुठला आपला सुधागडला आणि सरसगडला, पण ते योग नव्हता आला. तर आज योग चालू झालाय आमचा 5 जणांचा. तर मस्तपैकी आज गुरुवार आहे, सुट्टीचा वार आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही इथे आलोय, दर्शन घेतलं, खूप बरं वाटलं, मस्त. धन्यवाद दीपक. मी आता इथं जे मंदिर आहे हे समोर असं तलाव पण आहे. आणि तलाव म्हणजे इथं पावसामध्ये हा वेगळाच असा नजारा वाटत असेल या पावसामध्ये. मी आता या मंदिरात म्हणजे शंकराची पिंड वगैरे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यात. आणि सुंदर असं गणपतीचं पण मूर्ती दिलेली आहे. ही भगवान विष्णूची मूर्ती आहे. आणि सुंदर असा गाभारा बनवलेला. ही स्वयंभू मूर्त इथं जी गाय जी दूध देत होती त्या ठिकाणी खोदकाम करून ते खोदकामामध्ये इथं पिंड मिळाली. सर्वांना मी विनंती करतोय का इकडे जर पालीला तुम्ही बालालेश्वरचं दर्शन घ्यायला येत असाल तर खरोखर या मंदिराला भेट द्या. त्याच्या 2 किलोमीटरवरच मंदिर आहे. आणि 3 ते 4 किलोमीटर आणि 2 किलोमीटर वरती आहे. इथं तुम्ही खरोखर या. असं सुंदर बनवलेलं आहे. ही भगवान शंकराची पिंड ही खोदकामामध्ये त्यांना मिळालेली आहे. आणि ते खोदकाम करताना त्याच्यामध्ये पारे जी असते खोदकामाची ती पण लागलेली आहे. ती पण याच्यात दाखवलेली आहे. पारे जी लागलेली आहे पिंडीवरती खोदकाम करताना पारे आहे ती दाखवलेली आहे. असं सुंदर मंदिर. खरोखर प्रत्येकाने इथं पालीला आल्यानंतर प्रत्येकाने इथं या आणि इथलं दर्शन घ्या. आणि मस्त असं दाखवलेलं आहे इथे. धन्यवाद. सुंदर असं मंदिर आहे. धन्यवाद. हे गाभारा वगैरे सुंदर पाषाण गाभारा आहे. क्या मौसम है, ऐ दीवाने दिल, अरे चल कहीं दूर निकल.